जिल्ह्यातून एक अत्यंत चीड आणणारी घटना समोर आली आहे। जामनेर तालुक्यातील फतेपूरमध्ये एका 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाला। धक्कादायक बाब म्हणजे नराधमांनी या कृत्याचे मोबाईलवर चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 15 आरोपींपैकी 14 जणांना बेड्या ठोकल्यात, तर मुख्य आरोपी हा अजूनही फरार आहे। ही संतापजनक घटना देऊळगाव कापूसवाडी रस्त्यावरील थांबर्डा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात घडली। पीडित 40 वर्षीय महिला तिच्या मित्रासोबत जंगलात गप्पा मारत थांबलेली होती। यावेळी त्या ठिकाणी आलेल्या काही संशयित नराधमांनी त्यांना घेरलं। आरोपींनी पीडित महिला आणि तिच्या मित्राला आधी अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली आणि त्यानंतर दोघांनाही बेदम मारहाण केली। मित्राला बाजूला दाबून धरत दोन मुख्य नराधमांनी पीडित महिलेवर तिच्या मित्रासमोरच बळजबरीने सामूहिक बलात्कार केला। हा अत्याचार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या इतर दोन संशयितांनी या संपूर्ण लज्जास्पद प्रकाराचे मोबाईलवरती व्हिडिओ शूटिंग केले। अत्याचार केल्यानंतर आरोपींनी याविषयी कोणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी पीडितेला दिली। आबरू जाण्याच्या भीतीने पीडित महिला आणि तिच्या मित्राने सुरुवातीला या घटनेबाबत कोणालाही काहीही सांगितलं नाही। मात्र आरोपींपैकी एका संशयिताने या गुन्ह्याचे केलेले व्हिडिओ शूटिंग सोशल मीडियावरती व्हायरल केले। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली। या व्हिडिओमुळे तब्बल 27 दिवसांनंतर या अमानुष घटनेला वाचा फुटली। व्हिडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागताच फतेपूर पोलीस आणि जळगाव जिल्हा पोलीस यंत्रणा तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आली। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेचा शोध घेतला आणि तिच्या तक्रारीवरून तातडीने गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला। पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना अवघ्या 24 तासात अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 11 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले, तर उर्वरित 3 आरोपी हे अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे त्या तिघांना बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी अशफाक तडवी हा गुन्हा झाल्यापासूनच फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत असून त्याला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली। स्टेशन फतेपूर येथे गुन्हा दाखल आहे। त्यातील कलम आहे 70/1 77 351/2 35 BNS सह कलम 66E व 67 IT ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे। पीडिता व तिचे परिचित मित्र हे ठाणावर्डीच्या जंगलात फतेपूरच्या हद्दीतून दिनांक 2 जून 2026 रोजी तिथे थांबले असताना यातील दोन आरोपितांनी अत्याचार केला। 2 आरोपितांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि उर्वरित आरोपींनी पीडिता व तिच्या जो परिचित व्यक्ती आहे यांना दमदाटी केली आणि जो व्हिडिओ केलेला होता तो सोशल माध्यमामध्ये प्रसारित करण्यात आला। आज रोजी पीडिता यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PI कासार पोलीस स्टेशन जामनेर हे करीत आहे। सदर गुन्ह्यातील एकूण 15 आरोपीपैकी 14 आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून त्याची पुढील प्रक्रिया करत आहोत। जळगाव पोलीस दलातर्फे मी जनतेला आव्हान करतो की अशा प्रकारची जर तक्रार असेल पूर्वीच्या घडलेल्या घटनेची तर निश्चितपणे पोलीस स्टेशन फतेपूर येथे तुम्ही संपर्क करू शकता। या घटनेची भीषणता पाहता जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। फतेपूर पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि व्हायरल करणे अंतर्गत गुन्हा नोंदवलाय। या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून फरार मुख्य आरोपीला तात्काळ अटक करून सर्व नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत गतीने करतायत।